अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. नमस्कार. गिरीच्या डायरीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज माझ्या गुरुचरित्र पारायणाचा 5वा दिवस पूर्ण झालाय. गुरूंच्या कृपेने हा 7 दिवसांचा प्रवास दिवसेंदिवस अधिक आनंददायी आणि अगदी समाधानकारक होत आहे. प्रत्येक दिवस नव्या भक्तीची आणि नव्या अनुभवाची जाणीव करून देतो. प्रत्येक जणाला गुरुचरित्र पारायण करताना स्वामींचे, दत्त महाराजांचे काही ना काही अनुभव नक्कीच येत असतात. हे तसं तर माझं 4थं पारायण आहे आणि यावेळी मला आलेला अनुभव हा अगदी अविस्मरणीय असा होता. अगदी अनपेक्षितपणे जो अनुभव मला आलाय तो योगायोगही असेल नक्कीच. नेहमीप्रमाणे मी पूजा करून देवाला फुले वाहताना आज असा सुंदर गजरा मी आणला होता. तो मी कलशाला अर्पण केला आणि धूप आरती दाखवून मी सेवेला सुरुवात केली. सुरुवात होती नामजप करण्याची. नामजप करताना जशी मी ती माळ हातात घेतली आणि माझं श्री स्वामी समर्थ हे नाव घ्यायला मी सुरुवात केली. माझ्या नामजपाला मी सुरुवात केली. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आज आलेला मला हा अनुभव हा दत्त महाराजांचा भावना किंवा इच्छा आपोआपच मनात निर्माण झाली आहे. नामजप झाल्यानंतर एक माळ गायत्री मंत्राचा जप केला आणि स्वामी स्तवन म्हणून अथर्वशीर्षाचे वाचन केले. मागील व्हिडिओमध्ये जसे स्वामी स्तवनचे वाचन मी तुमच्यासोबत शेअर केले तसेच या व्हिडिओत मी अथर्वशीर्षाचे पठण तुमच्यासोबत शेअर करत आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. श्री गणपती अथर्वशीर्ष. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैः व्यशं देवहितं यदायुः. ओम स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति न साक्षो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ओम शांती शांती शांती. ओम नमस्ते गणपतये. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि. त्वमेव केवलं कर्तासि. त्वमेव केवलं धर्तासि. त्वमेव केवलं हर्तासि. त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि. त्वं साक्षात् आत्मासि नित्यं. ऋतं वच्मि सत्यं वच्मि. अवत्वं माम् अववक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानुचानमवशिष्यम् अवपश्चातात् अवपुरस्तात् अवोत्तरातात् अवदक्षिणातात् अवचोद्वार्तात् अवाधरातात् सर्वतो मां पाहि पाहि समन्तात्. त्वं वाग्मयस्त्वं चिन्मयः. त्वम् आनन्दमयस्त्वं ब्रह्ममयः. त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि. त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि. त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि. सर्वं जगदिदं तत्त्वो जायते. सर्वं जगदिदं तत्त्वस्तिष्ठति. सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति. सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति. त्वं भूमिरापो नलो निलो नभः. त्वं चत्वारि वाक्पदानि. त्वं गुणत्रयातीतः. त्वं देहत्रयातीतः. त्वं कालत्रयातीतः. त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं. त्वं शक्तित्रयात्मकः. त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं. त्वं ब्रह्मा स्वं विष्णु स्वं रुद्र स्वं इन्द्र स्वं अग्नि स्वं वायु स्वं सूर्य स्वं चन्द्रमा स्वं ब्रह्म भूर्भुवः स्वरों
गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादिं तदनन्तरम् अनुस्वारः परतरः अर्धेन्दुलसितं तारेण रुद्धम् एतत्तवमनुस्वरूपं गकारः पूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वारे शान्त्यरूपं बिन्दुरुत्तररूपं नादः सन्धानं सहिता सन्धिः सैषा गणेशविद्या गणकऋषिः निचृद्गायत्री छन्दः गणपतिर्देवता ॐ गणपतये नमः। एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्। एकदन्तं चतुर्हस्तं पाशमङ्कुशधारिणं रदं च वरदं हस्ते बिभ्राणं मूषकध्वजं रक्तलम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पैः सुपूजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमच्युतम् आविर्भूतं च सृष्ट्यादौ प्रकृतेः पुरुषात् परम् एवं ध्यायन्ति यो नित्यं स योगी योगिनां वरः। नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रथमपतये नमस्ते अस्तु लम्बोदराय गदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमो नमः। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। श्री स्वामी समर्थ।